नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. गिरे तो भी टांग ऊपर असा काही लोकांचा प्रकार असतो. म्हणजे त्यांना आपला पराभव होतो आहे, आपण आता मागं जातो आहोत याची जाणीव का होत नसावी असा प्रश्न पडतो. नव्या येणाऱ्या व्यक्तींना एक संधी मिळत असते आणि ती संधी मिळाल्यावर नव्याचं नवेपण आणि त्याचं यश स्वीकारलं पाहिजे. आपल्यातली काही नवी माणसं आपल्या विरोधी विचारांना प्रतिकार करण्यासाठी पुढे आली पाहिजेत, यासाठी सुद्धा प्रयत्न झाला पाहिजे. बदल हा सृष्टीचा नियम असतो. असा बदल वारंवार होत असतो. प्रत्येक व्यक्तीचा एक इरा असतो आणि त्या इरानंतर दुसऱ्या व्यक्तीचा काळ सुरू होतो, हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. असंच काहीसं औरंगाबादचे माजी खासदार, म्हणजे मी मुद्दाम माजी या शब्दावरती फोकस करतोय, चंद्रकांत खैरे यांच्या बाबतीत घडत आहे. खैरेंनी काय केलंय? खैरेंनी परवा एक विधान करून टाकलं की भागवत कराड हे मी नगरसेवक केलेले आहेत, मी त्यांना महापौर केलेलं आहे, आता ते मोठे झाले म्हणून माझ्यापेक्षा मोठे होत नाहीत, त्यांना भेटायचं असेल तर त्यांनी मला भेटायला यावं, मी त्यांना भेटायला जाणार नाही. आता मुळात भागवत कराड हे भाजपचे नेते. कराडांच्या भाजपच्या वाटणीमध्ये, शिवसेनेच्या वाटणीमध्ये ही जागा, औरंगाबादची जागा ही शिवसेनेला सुटलेली. 4 टर्म शिवसेनेचे चंद्रकांत खैरे इथून निवडून आलेले आहेत. आता पुढच्या वेळेला त्यांचा इम्तियाज जलील यांनी पराभव केला, तो निसटता पराभव होता. आता खैरेंच्या बाबतीत घोटाळा असा होतोय की राजकारणातला जी काही समय सूचकता असते ती खैरेंना कधी कळत नाही की काय, असा प्रश्न पडलाय. भागवत कराड खरं तर मराठवाड्यातले दुसऱ्या फळीतले नेते, पंकजा मुंडे यांच्यापेक्षाही दुसऱ्या फळीतले नेते. तरीही भागवत कराड केंद्रीय अर्थराज्यमंत्री झाल्यावरती त्यांची भेट घ्यायला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. यांचा स्वागत सत्कार केला होता. अगदी कराडांचं स्वागत पंकजा मुंडे यांनी सुद्धा केलेलं आहे. आता या सगळ्या विषयामध्ये जेव्हा सगळी मंडळी हे मोठेपण स्वीकारतात, हे मान्य करतात, त्यांच्या पदाला प्रतिष्ठा देतात, तेव्हा खैरेंनी देखील हे करणं अपेक्षित होतं. किमान पक्षी तुम्हाला सन्मान द्यायचा नसेल तर तो सन्मान द्यायच्या लायकीचे नाहीत किंवा मीच कसा मोठा आहे हे सांगण्याची खैरेंनी आवश्यकता नव्हती. तरीही खैरेंनी ही कृती केलेली आहे. प्रघात असा असतो की जेव्हा एखादा उच्च पदावर व्यक्ती बसतो तेव्हा त्या पदाची प्रतिष्ठा त्याला आपोआप मिळून जाते आणि त्याचा सन्मान करायचा असतो. बरं, चंद्रकांत खैरे हे काही आता संसद सदस्य सुद्धा राहिलेले नाहीत, म्हणजे त्यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या जागी खासदार आता इम्तियाज जलील झालेले आहेत. बरं, या खैरेंनी ज्या सन्मानाच्या गोष्टी केल्यात त्या किती वेळेला स्वतः पाळल्यात हे देखील तपासणं आवश्यक आहे. आता एक फोटो तुम्ही बघत आहात ज्यात चंद्रकांत खैरे तुम्हाला दिसत आहेत. एक सार्वजनिक कार्यक्रम आहे आणि या सार्वजनिक कार्यक्रमात चंद्रकांत खैरे चक्क आदित्य ठाकरे यांच्या पायाला स्पर्श करताना दिसतात. आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत खैरे यांच्या वयातला फरक लक्षात घ्या. आणि हा फोटो काही आजचा नाही आहे. म्हणजे आदित्य ठाकरे तेव्हा केवळ आणि केवळ युवा सेनेचे नव्याने नेमलेले प्रमुख होते. त्यांच्या पायाला स्पर्श करताना चंद्रकांत खैरेंना जराही कमीपणाची, वयाची जाणीव झाली नाही. खैरेंनी आदित्य ठाकरेंच्या पायाला स्पर्श केला. आता इथे मोठेपणा कुणाचा आहे? याच खैरेंनी आपल्या पदाची गरिमा, प्रतिष्ठा न राखता एक कृती केली होती. तोही फोटो तुम्ही बघत आहात. त्यात एका तहसीलदाराला, मुंडलोड नावाचे तहसीलदार होते, चक्क वाळूच MIDCच्या परिसरातल्या नागरी वस्तीतलं अतिक्रमण करताना थोबाडीत मारल्याची घटना चंद्रकांत खैरे यांच्या हातून घडली होती. आता खैरेंचं मोठेपण इथे आहे का हा देखील प्रश्न पडतो. अगदीच ज्या काळात राजेंद्र जंजाळ फक्त नगरसेवक होते त्यावेळेला एका नगरसेवकाला धमकावून त्याच्याकडून आपल्याला धमकी घेण्याचं काम देखील चंद्रकांत खैरेंनी केलेलं होतं. राजेंद्र जंजाळ हे तर खैरेंच्या घरासमोर गाडी लावून गेले होते. एवढंच नाही तर विमानतळावर ते ओपन जीप घेऊन गेले होते. मी थोबाडीत मारीन असंही ते म्हणाले होते. असाच उपमर्द चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवे यांच्याकडून देखील करून घेतलेला आहे. चंद्रकांत खैरे मधल्या काळामध्ये जेव्हा जेव्हा नेता म्हणून बोललेत, मग राजेंद्र जंजाळ काय, अंबादास दानवे काय, या सगळ्याच माणसांनी त्यांचा उपमर्द केलेला आहे.
खैरे असं करतात, स्वतःचा अपमान करून घेतात. खैरेंची कृती आता ही वय झालंय हे दाखवणारी आहे. एवढंच काम भागत नाहीये. अब्दुल सत्तार यांना शिवसेनेत घेताना खैरेंचा कडाडून विरोध होता. या सत्तारांना खैरेंनी नको नको त्या भाषेत बोललेल्या आहेत. अगदी हिरवा साप संबोधलेला आहे. त्याच अब्दुल सत्तारांच्या गळ्यात गळा घालून खैरेंना पुन्हा काम करताना प्रतिष्ठा, मोठेपणा याची जाणीव अजिबात राहिलेली नाही. चंद्रकांत खैरे हे सातत्यानं आपला मोठेपणा दाखवण्याच्या नादामध्ये स्वतःचं हसं करून घेत आहेत का हे देखील खैरेंनी तपासलं पाहिजे. एक राजकीय सूज्ञपणा असतो, एक राजकीय चाणाक्षपणा असतो की ज्यात आपण बदलत्या परिस्थितीनुसार भूमिकांच्या मध्ये, कृतींच्या मध्ये थोडाफार बदल करायचा असतो. अगदी सोपं उदाहरण सांगतो. ज्या भागवत कराडांना मंत्रिपद दिलं गेलं त्यांच्यापेक्षा ज्युनियर नेत्यांनी भागवत कराडांची भेट घेतलेली आहे. हेच भागवत कराड रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून विमानतळावर आल्यावर त्यांना रिसीव्ह करण्यासाठी जात होते. आता याच भागवत कराडांना रिसीव्ह करण्यासाठी त्यांच्यासोबत जाणाऱ्या माणसांना यावं लागणार आहे. सोबतचेच आहेत, म्हणजे त्यात सोबत असणं, सोबतचे असणं, काम करणं हा भाग वेगळा, पण आता ते केंद्रीय राज्यमंत्री झालेले आहेत. पण चंद्रकांत खैरे यांना ती तरी गरज नाही आहे विमानतळावर रिसीव्ह करायला जाण्याची. पण जे पद मिळालेलं आहे त्या पदाची प्रतिष्ठा ठेवणं आवश्यक असतं. खैरेंच्याकडून हे होत नाही आहे. अगदी स्वतःच्या पक्षातील मंडळींना सुद्धा खैरेंनी अशाच स्वरूपाची वागणूक दिली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत सुद्धा खैरे असेच वागलेले आहेत. एकूण काय तर खैरेंचं आता साठी बुद्धी असं म्हणावं तर साठी उलटून केव्हाच गेलेली आहे. गिरे तो भी टांग ऊपर असं म्हणावं तर त्यांना पडून देखील अजून बरीच वर्ष होऊन गेली, 2 वर्ष उलटून गेलेली आहेत. आता तरी खैरेंच्या मनातला हा राजकीय सूज्ञपणा यायला हवा. आता खैरेंचा लाडका देव भद्रा मारुती खैरेंना ती बुद्धी देऊ आणि आणखीन स्वतःच्या विश्वात, स्वतःच्या स्वप्नात रममाण होण्यापासून वाचवो एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. तेवढंच आपल्या हातात आहे. खैरे एक चांगले नेते आहेत. ते हिंदूंचे रक्षक म्हणून त्यांची प्रतिमा आहे. पण एवढ्याच एका प्रतिमेवर विकासाकडे दुर्लक्ष केल्याने, स्वतःच टिमकी चालवल्याने खैरेचा पराभव झाला आहे. हे खैरेंनी विसरून चालू नये. आता तरी किमान खैरेंनी बदल करावा. अन्यथा पुढच्या निवडणुकीचं लोकसभेचं तिकीट हे अन्य उमेदवाराला मिळेल. कदाचित अंबादास दानवे औरंगाबादच्या खासदारकीच्या रेसमध्ये येऊन जातील आणि खैरे इथूनही मागं पडतील आणि पुन्हा म्हणतील अंबादास माझा शिष्य आहे, मी त्याला मोठं म्हणणार नाही. नमस्कार.